काळेपडार पोलीस स्टेशन पुणे शहर। टायर दुकानामधून दुचाकी वाहनांचे नवीन टायर चोरणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह पकडून ठेवल्या बेड्या। काळेपडार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 289/2025 भारतीय ज्ञान संहिता कलम 305 331 4 प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद गुन्ह्यातील आरोपी इसम याचा शोध घेणे कामी काळेपडार पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे व लक्ष्मण काळे हे पोलीस स्टेशन हद्दीतील टायर चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन दाखल गुन्ह्यात चोरी करणारे अज्ञात चोरट्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपी इसम याने गुन्हा करतेवेळी वापरलेले रिक्षाचे क्रमांकाचे व सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येणाऱ्या इसमाची ओळख पटवून त्यास जैन टाउनशिप येथून ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव परवेज लियायत काझी वय वर्ष 45 राहणार सय्यदनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले। सदर इसमाकडे अधिक तपास करता त्याने यापूर्वी ओंड्री महंदवाडी हांडेवाडी तसेच लष्कर गोकुळनगर परिसरातून पहाटेच्या वेळी कटाविणे टायर दुरुस्ती व विक्री करणाऱ्या दुकानांचे लॉक तोडून सदरच्या टायर दुकानातील नवीन दुचाकी टायरची चोरी करत असल्याचे सांगितले आहे। सदर आरोपीवर काळेपडार पोलीस स्टेशन येथे 3 लष्कर पोस्ट येथे 1 व भरती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहेत। नमूद आरोपी इसम यांच्याकडून एकूण 3,53,175 रुपये किमतीची दुचाकी गाड्यांचे टायर हस्तगत करून वरील गुन्हा उघडकीस आणला आहे। तसेच नमूद आरोपी इसम यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व कटावणी हे त्यांच्याकडून जप्त केलेले आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर राजकुमार शिंदे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाणवाडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडार पोलीस स्टेशन मानसिंग पाटील यांच्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सदाम तांबोळी, प्रदीप बेडिस्कर, महादेव शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे।